नमस्कार. तर हे आहे आमच्या सोसायटीचं खालचं गार्डन. सिंगापूर आम्ही जात आहोत पार्सल कलेक्ट करायला. आता जसं की हॉटेल भाग्यश्रीचं इंट्रोडक्शन असतं तसं आमच्या मालकाने दिलेलं आहे की आम्ही कुठे जातो आहे ते इंट्रोडक्शन. तर आम्ही जातो आहे आमचं एक पार्सल कलेक्ट करायला. मागं मी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथे पार्सल कलेक्ट करायची एक नवीन पद्धत आहे ज्याच्यामध्ये की फ्रीमध्ये आपण पार्सल कलेक्ट करू शकतो विदाऊट काही म्हणजे डिलिव्हरी चार्जेस न देणार ते. तर आमचं हे पार्सल होतं एका बिल्डिंगमध्ये. तिथे रेसिडेन्शियल एरियामध्ये म्हणजे जे पण परमनंट रेसिडेन्स असतात इथले सिंगापूरचे ते लोक रजिस्टर करू शकतात. जे पण ऑनलाईन वेबसाईट आहेत, शॉपिंग सेंटर आहे त्यांच्या थ्रू, आणि आपल्या घरी पार्सल बोलवू शकतात. तिथून मग आपण इझिली कलेक्ट करू शकतो. त्याचं जे पण कमिशन बेसिस असतात ते त्यांच्या दोघांमध्ये असतं. आपल्याला त्याच्यामध्ये काही चार्जेस म्हणजे पे करायची गरज नाही. तर ही आहे 675C बिल्डिंग. तर आता आम्ही जातो आहे त्यांच्या घरी पार्सल घ्यायला. लेट्स गो. जर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायचे असतील तर ते इन्स्ट्रक्शन वगैरे तुम्ही बोर्ड्स करून असे बाहेरच्या साईडला लावू शकता. म्हणजे त्यानुसार येणाऱ्याला आणि जाणाऱ्याला पण समजेल की काय इन्स्ट्रक्शन वगैरे असतील किंवा बंद असेल एखाद्या वेळेस तर त्या गोष्टी सगळ्या. तर आता आम्हाला म्हणजे OTP वगैरे शेअर केला आहे. त्याच्यानंतर ते पार्सल वगैरे कलेक्ट करून आम्ही इथून जाणार आहेत. तर सध्या सिंगापूरमध्ये इंडिपेंडन्स डे सिंगापूरचं 8 तारखेला खूप मोठं मार्केट लागलं. तर आपण आता ते एक्सप्लोर करणारच आहोत. डे असतो त्या टाईपचं इथे सिंगापूर बर्थडे सेलिब्रेट केला जातो. तर प्रत्येक एरियामध्ये वेगळे कम्युनिटी सेंटर आहेत. मग नंतर ते लोक आयोजित करतात वेगळे फेस्टिवल्स. जसं की आता आमच्या एरियामध्ये चालू आहे फूड फेस्टिवल. तर याच्यामध्ये डिफरंट टाईपचे खूप सारे फूड्स आलेले आहेत. तर आता हे आहे रताळ्याचे बॉल्स. लाईक आता त्यांनी काय मध्ये कसं फिलिंग वगैरे केली आहे ते नाही माहिती, बट रताळ्याचे बॉल्स आहेत. पण खूप साऱ्या ठिकाणी काय आहे की चिकन प्रॉन्स आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. आता वास तर इतका सुंदर येतो बट आपण नाही खाऊ शकत कारण व्हेज आहेत. तर त्याच्यामुळं आपण बघू तरी शकतो एवढं काय त्याच्यामध्ये, कारण वेगळी कम्युनिटी असलं म्हणजे काय झालं, किंवा आपण खाऊ शकत नाही म्हणून काय झालं, बट अनुभव तरी घेऊ शकतो ना. त्यामुळं मग नंतर आम्ही हे केलं, म्हटलं ठीक आहे चला एक्सप्लोर तरी करून घेऊयात की नेमकं काय ह्यांचे पण फूड्स असतात. कारण आपल्याकडे जे चिकन वगैरे म्हणजे थोडेसे कॉमन गोष्टी आहेत, यांच्याकडे त्याच गोष्टींना अजून त्यांना एनहान्स करून तशा टाईपनं विकलं जातं. कारण कधी व्हेजमध्ये पण असं बनवतात ते लोक की ते व्हेज आहे असं वाटत नाही बघायला गेल्याच्यानंतर त्याच्यामध्ये. आता हे व्हेज मफिन्स होते, पण ह्याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय घातले ते नाही सांगू शकत. आता हे चणे जसं आहेत, बॉईल केलेले चणे आहेत, बट म्हणजे असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण त्यांनी घातलं असेल, कारण स्मेल तो डिफरंट कदाचित आजूबाजूचं स्मेल वगैरे मिक्स होत असं. आता हे टी एग आहे, म्हणजे जे ब्लॅक टी असते त्याच्यामध्ये एग्स बॉईल केलेले आहेत. तर बाकीचे तर काही खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आपण ऊसाचा रस घेऊयात. तर आम्ही आता ऊसाचा रस घेतला. आपल्याकडे आता ऊसाचा रस म्हटल्याच्यानंतर माहिती 60-62चा ऊस असतो, कारण घरी इतकं मोठं ऊस असतं आपल्या, आणि गावाकडे मोस्टली तर आमच्या तर इथं खूप सारं ऊस आहे. तर मी तिथलं ऊस बघितलं, ते शेवटची चिपाडा नसतं का उरलेली, ते पण कुठून तर पार्सल आलेली आहे. त्याचं ऊस होतं, फक्त ग्रीन कलर दिसत होतं, बट चवीला आता बघूयात आपण आता कसं आहे. पण पॅकेजिंग वगैरे सगळ्या गोष्टी इथं हायजीनचं खूप जास्त मॅटर करतं. कारण मेन काय आहे, सरकार इथं तेच जास्त हे करतं की तुम्ही हायजीन, प्रत्येक गोष्टीमध्ये हायजीन मेंटेन करा, कचरा वगैरे करू नका. आता इतकं फूड फेस्टिवल चालू आहे पण कचरा इकडे तिकडे कुठेच नाही, कारण डस्टबिन वगैरे सगळीकडं प्रत्येक गोष्ट अलाइन केली जाते. आता रेट करा तुम्ही. आपल्याकडच्या रेडीवरचं चांगलं असतं की हे असं असतं उलटं, आपल्याकडच्या ह्याच्यावरचं चांगलं असतं की हे वाला चांगलं आहे? पहिले पितो तुम्ही जाऊन या. नाही तुम्ही आता सांगा आम्हाला. सर नाही चांगलं, बघू, मला बघू द्या. अरे हे तर ते चिपाडाचं खाल्लं पिल्यासारखं वाटायला, ते शेवटच्या उरलेल्या. आणि इथे पोटॅटो ट्विस्टर पण होते. आम्ही विचारलं पण ते तर व्हेज आहे, बट त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही खाऊ शकता, कारण ते तळलेलं असतं फिश ऑइलमध्ये. मग तिथं अगेन मग आपल्यासाठी कॉम्प्लिकेटेड होऊन जातं की काय खायचं.
त्यामुळं मग अशा ठिकाणी म्हणजे जास्त तर स्टॉल्सवरती वगैरे हे असंच असतं लोकल मार्केटमध्ये, हॉकर सेंटरला ते सगळं तळण्यासाठी फिश ऑइल वगैरे यूज करतात, गॅनोलाचं ऑइल, वेगळे वेगळ्या टाईपचे यांचे ऑइल आहेत. आपल्याला लहानपणीपासून सवय असते की सनफ्लॉवरचं ऑइल आहे, कोकोनट ऑइल आहे ह्याच्यामध्ये खायची. कोकोनट ऑइल पण केरळमध्ये जास्त खातात, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण नाहीत खात. आता हे वेगळे वेगळे मग ह्यांचे डिफरंट टाईपचे फूड्स. आता त्यामध्ये हे एक होतं ज्वेलरी सेक्शन, ह्याच्यामध्ये असे स्टोन्स होते त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे. आणि इकडे पण खूप मानतात असे गोष्टींना, ॲस्ट्रॉलॉजी म्हणा, न्यूमरोलॉजी म्हणा, इकडे खूप मानतात त्या गोष्टींना. त्यानंतर एक छोटंसं एक म्हणजे गेम सेक्शन होतं, त्याच्यामध्ये आपण गन शॉट किंवा बलून शॉट करून 6मधून कितीतरी भेटणार तसलंवाला पण इथे एक गेम होता छोटासा. याच्यामध्ये खूप स्कॅम असते यार, त्याच्यामुळे आम्ही नाही खेळत आणि ते छोट्या लेकरांसाठी पण होतं. नंतर मोस्टली इथं लोक चायनावरनं वगैरे असं सेल करतात ना, तिकडनं जास्त स्वस्त भेटतं त्यांना. मग हे असं 10, 20 किंवा $15 असे बेडशीट वगैरे होते छोटे छोटे. आणि त्यानंतर हे पण कम्फर्टर होते, परत पिलोज आहेत. मग खूप साऱ्या गोष्टी इथं अशा लोकल मार्केटमध्ये जेव्हा आपण असं सेल वगैरे असतो ना, त्या टाईपवाला घेतलं की स्वस्त पण पडतं, कारण हेच गोष्टी मॉलमध्ये घ्यायचं म्हटल्याच्यानंतर खूप महाग असतात. नंतर परत एक टॉय सेक्शन होतं ज्याच्यामध्ये की खूप सारे गेम्स वगैरे प्लॅन केलेले त्यांनी लेकरावांसाठी. त्यांना एंटरटेनमेंटसाठी इथे ऑप्शन म्हणजे फार कमी आहेत म्हणण्यापेक्षा एकतर अशा टाईपचे गेम्स असतात किंवा मग लोकल म्हणजे पार्क वगैरे जे पण आहेत आपले तेवाले. बट बाकीचे मग फ्रीमध्ये हे कमी असतात. आणि जास्त मग पे वगैरे करून जायचं म्हटल्याच्यानंतर मग म्युझियम वगैरे खूप सारे आहेत त्याच्यासाठी पण नियर बाय म्हटल्याच्यानंतर अशा टाईपचं मग इथं अरेंजमेंट केली जाते. तर अशा गोष्टींसाठी सिंगापूर खूप परफेक्ट आहे. आणि हे खूप म्हणजे हायजेनिकली ते लोक सगळं प्लॅन करतात, कारण इकडे एवढं सगळं मार्केट आहे, एवढं फिशचं म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणा खायचं म्हटल्याच्यानंतर घाण तर होतंच, बट अरेंजमेंट वगैरे चांगली असते. कचरा वगैरे जास्तीने जास्तीचं हे करत असतं, मॅनेज करत असतात, त्यामुळं खराब नाही होत, घाण नाही होत. तर हे सगळं चालू आहे सिंगापूरचा बर्थडे असल्यामुळं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.